नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेशाही दिग्रस. मित्र, आज 1 मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त दिग्रस तहसीलच्या प्रांगणामध्ये झंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत सर तहसीलदार दिग्रस यांचे शुभ हस्ते संपन्न झाला आहे. आपण पाहता मित्र, त्या समयी दिग्रसचे तहसीलमधील तहसीलदार मयूर राऊत सर यांच्या शुभ हस्ते झंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नायब तहसीलदार सुधाकर राठोड साहेब, नायब तहसीलदार संदीप सोनकुत्रे साहेब, दुसरे नायब तहसीलदार पांडे साहेब, रामेश्वर तुपोने साहेब सह सर्व तहसीलचे कर्मचारी स्टाफ आपल्याला उपस्थित दिसत आहे. आणि दिग्रसमधील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, दोन्ही गटाचे, कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते, प्रदीप नगराळे सर, कॉम्रेड किशोर कदम, कॉम्रेड शंकर लोखंडे, त्या ठिकाणी कॉम्रेड पीजी गावंडे सर, शरद मासुळकर आणि कम्युनिस्टाचे कार्यकर्ते, आजी माजी मेंबर सय्यद अकरम भाई, रविभाऊ आरगडे माजी नगराध्यक्ष, राजाभाऊ चव्हाण काँग्रेसचे, अरबाज धारीवाले सह भाजपचे करवा रमेश करवा, अनेक पत्रकार मंडळी त्या ठिकाणी उपस्थित दिसत आहे मित्र. आणि 1 मे हा महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन आहे मित्र. त्यानिमित्ताने सर्व गावातील प्रतिष्ठित आजी माजी मेंबर, नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. धन्यवाद. सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इक्बाल भाई, घराणेशाही न्यूज, दिग्रस, यवतमाळ, महाराष्ट्र, इंडिया. जिल्हा काँग्रेस कमिटीचा उपाध्यक्ष या नात्याने मागच्या अनेक वर्षापासून 1 मे, 15 ऑगस्ट हे जे कार्यक्रम जेवढे होतात राष्ट्रीय, 26 जानेवारी या सगळ्याला आम्ही या ठिकाणी आमंत्रित असतो. आज 1 मेचा दिवस आहे. आमंत्रण आम्हाला मिळालं आणि माझी ही जबाबदारी मी समजतो की या महाराष्ट्र राज्य या देशातून एक राज्य ठरला आणि महाराष्ट्राची जी अस्मिता आहे, ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या आईनं जन्म घेतला, ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि याच महाराष्ट्र राज्यामध्ये देशाची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या लोकांनी या महाराष्ट्राची निर्मिती केली. अनेक लोकांची आहुती देऊन या महाराष्ट्र राज्याला जे स्थान मिळालं, त्यांनी जी आहुती दिली, त्या आहुतीच्या ह्याच्यातून मी सांगतो की महाराष्ट्र राज्याची निर्मिती करताना यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, शेतीचे जे प्रणेते आहे, या लोकांनी आपली पूर्ण क्षमतेनुसार काम करून आपल्या महाराष्ट्राला जे निर्मिती करून दिली. आणि आज रोजी महाराष्ट्र भारत देशातील अग्रमान्य असं राज्य गणल्या गेलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्याची जी प्रगती आहे, ही प्रगती देशात वाखाणण्याजोगी अशी प्रगती आहे. शैक्षणिक बाबतीत आपण विचार केला, कृषीच्या बाबतीत विचार केला, कोणत्याही बाबतीत आपण ज्यावेळेला या ठिकाणी विचार करतो तर आपल्याला, मला स्वतःचा अभिमान वाटतो की मी या महाराष्ट्र राज्याचा एक नागरिक, माझा जन्म या देशामध्ये झालेला आहे आणि माझं कर्तव्य आहे, प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. आपण आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी आपण जे काहीतरी आपण चांगलं करून गेलं पाहिजे. प्रत्येकाची भावना असते आणि शेतकरी प्रधान देश असल्यामुळे अनेक समाजाचे, अनेक पंथाचे लोक या महाराष्ट्र राज्यात राहतात. आदिवासी लोक राहतात, मागासवर्गीय लोक राहतात, मुस्लिम समाजाचे लोक राहतात आणि आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक समाजाचा भेदभाव टाळून आम्ही एका ठिकाणी या ठिकाणी गुन्ह्या गोविंदाने नांदतो. या महाराष्ट्राची जर विचार केला, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारखे लोक, अनेक चांगले संत लोक या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपला रुवा केलेला आहे. म्हणून मी आज या ठिकाणी जास्त न बोलता दिग्रसच्या नागरिकांना, तहसीलदार साहेबांना, त्यांच्या प्रत्येकांना मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या 1 मे दिवसाच्या शुभेच्छा देतो
आणि ज्या ज्या वेळेला आमच्यासारख्याची गरज तुम्हाला पडते त्या वेळेला एक नागरिक म्हणून आणि यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून मी आपल्यासाठी तत्पर सेवेसाठी तयार आहे. आपल्या सगळ्यांना एक मेच्या शुभेच्छा देतो. नगराध्यक्ष मॅडम आमच्या ताई इंगोले ताई हे आमच्यातून निवडून आलेले आहेत. हे दिग्रजचे नगराध्यक्ष यांना सुद्धा शुभेच्छा देतो. प्रत्येक मेंबरला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. अरबाज धारीवाले महाराष्ट्र दिनाच्या आणि बौद्ध पौर्णिमा जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत तहसीलच्या प्रांगणामध्ये. अरबाज धारीवाले समस्त नागरिकांना दिग्रज शहर काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच बौद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.